कोलबाड मित्रमंडळ ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव 2025 कोलबाडचा राजा या उत्सवाचे यंदाचे हे 44वे वर्ष आहे। मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य, मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक देखावे श्री गणरायासमोर सादर केले आहेत। दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसे मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखले आहे। हे सर्व देखावे सादर करण्याकरिता कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडळाचे बालगोपाळ सदस्य, जागमाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नागरिकांचा हातभार असतो। लाडका बाप्पा हा दाता आहे, बुद्धिदाता, ज्ञानदाता, सुखदाता आहे। दान करण्यासाठी मोठा पैसा, अडका, संपत्ती असायला पाहिजे असं नाही। ईश्वराने निर्माण केला हा मानवी देह हा आपला स्वतःचाच असतो। कोणतेही दान सर्वश्रेष्ठ असते। आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रक्तदान करून अनेक लोकांचे प्राण वाचवले असतील। रक्ताप्रमाणे जिवंतपणे आपण काही अवयव दान करू शकतो, जसं की किडनी, यकृतचा काही भाग हे जिवंतपणे दान केले जाऊ शकतात। शस्त्रक्रियेनंतर या काही कालावधीनंतरच दाता पुरवत होतो। आपण सर्व नेत्रदान माहीतच आहे। नेत्रदानाबरोबरच किडनी, लिव्हर, हृदय, यकृत याही अवयवांचे दान केले जाऊ शकतं। आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी, यकृत, हृदयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। लोकांनी याबाबत जागृत व्हावे यासाठी सरकारही सकारात्मक आहे। अवयवदानाच्या माहितीसाठी व प्रचारासाठी आम्ही कोलबाड मित्रमंडळ यावर्षी अवयवदानाचे आवाहन करत आहोत। मृत्यूनंतर आपल्या शवाची केवळ राख किंवा माती होण्यापेक्षा मानवी कल्याणासाठी त्या देहाचा उपयोग व्हावा अशी विचारधारा समाजावरती रुजवण्याची गरज आहे। आपला बाप्पा गजमुख आहे। हत्तीच्या डोक्याचे प्रत्यारोपण केल्यामुळे बाळ गणेशाचा पुनर्जन्म झाला, बाप्पा गजानन झाला। मरणानंतरही हा देह अक्षय, अविनाशी होण्यासाठी आम्ही आजच अवयवदान व देहदानाचे आवाहन करत आहोत, असं आवाहन मंडळाचे सल्लागार राजू मोरे यांनी केलं आहे। ती कमी झाली, त्याचा मृत्यू झाला, पण दानशूर म्हणून तो अजरामर झाला। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विनोबा भावे यांनी उभारलेल्या भूदान चळवळीमुळे देशातल्या लाखो भूमिहीनांना जमिनी मिळाल्या। अहो, दान करण्यासाठी मोठा पैसा, अडका, संपत्ती असायलाच पाहिजे असं नाही। हवी फक्त देण्याची इच्छा, दान। समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला देता येऊ शकेल अशी अनेक श्रेष्ठ दानं आहेत। ती म्हणजे रक्तदान, अवयवदान, देहदान। ईश्वराने निर्माण केलेला मानवी देह हा आपला स्वतःचा असतो, त्यावर दुसऱ्या कोणाचाही अधिकार नसतो। म्हणून आपल्या अनमोल देहासंदर्भात केलेलं कुठलंही दान सर्वश्रेष्ठ असतं आणि ते करणं फारसं कठीणही नसतं। आपल्यापैकी अनेकांनी रक्तदान केलं असेल। आपण दिलेल्या रक्तामुळे आजवर अनेकांचे प्राण वाचले असतील। रक्ताप्रमाणे जिवंतपणी आपण काही अवयवांचं दानही करू शकतो। त्यापैकी एक अवयव म्हणजे किडनी, मूत्रपिंड। आपल्या 2 मूत्रपिंडांपैकी एक आपण गरजूला दान करू शकतो। त्यामुळे त्याचा जीव वाचतोच आणि आपल्यालाही एका मूत्रपिंडावर पुढील आयुष्य जगताना काही अडचणी येत नाहीत। नमस्कार, आम्ही कोलबाड मित्रमंडळ ह्या वर्षी आमचे 44वे वर्ष आहे। आम्ही एवढे वर्ष नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केलेत। यावर्षी अवयवदान व देहदान हा एक मेसेज लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण आता काळाची गरज आहे। कारण माणसाचा मृत्यू झाला की तो आपण मातीमध्येच मिसळून हे होतो, परंतु तो या मातीमध्ये मिसळण्यापेक्षा आपले अवयव हे दान केले तर बाकी इतर लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातून त्यांचे प्राण पण वाचतो। तर हा आमच्या मंडळाचा एक प्रामाणिक उद्देश आहे हे दाखवण्याचा। त्याच्या माध्यमातून आम्ही हे सगळं साकार केलेलं आहे। वर्षभर आमचे रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व गरीब गरजू मुलांना वह्या वाटप व पुस्तकं वाटप।